हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या लाडक्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला, आज आहे गुरुवार. तर माझी दत्तगुरूच्या चरणी माझी हीच प्रार्थना की माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला व माझ्या कुटुंबाला आनंदी राहू. माझी तुमच्या चरणी हीच प्रार्थना. गणेश गणपती बाप्पाच्या चरणी आणि माझ्या गुरुदत्ता चरणी हीच प्रार्थना. तर चला, माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही तर माझे कमेंटद्वारे मला नक्की सांगत जा. आणि माझे व्हिडिओ नक्की तुम्ही आवर्जून बघत जा, कसे वाटतात कसे नाही. तर तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर मला म्हणजे कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं. माझे ब्लॉग बघत जा. व्हिडिओ आवडल्यास माझा ब्लॉग तुम्ही नक्की मला लाईक वगैरे करत जा. तर तुम्ही लाईक वगैरे केली, तुम्ही कदाचित लाईक वगैरे करत नाही, लाईक वगैरे करत जा. तुम्ही लाईक वगैरे केली कमेंटद्वारे मला काही छान आहे म्हणून असं सांगितलं मला आनंद उत्सव वाटतो की आपल्या यूट्यूब फॅमिलीने आपले व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आपल्याला लाईक केली तर मला पण आनंद वाटतो. तर शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली. तर चला, सकाळी म्हणलं चला तर बाहेर सडा रांगोळ वगैरे झाली. सडा तर काय आता एवढी आवश्यकता नाही, पण मग रांगोळ्या वगैरे काढून झालं, झाड मारून झालं. तर म्हटलं चला आता उद्याची पूजा वगैरे करून घेऊ आणि चहा ठेवून घेऊ. तर साखर महाग हो किंवा स्वस्त हो, तरी पण आपल्याला चहा ठेवल्याशिवाय हे नसतं. त्याच्यामुळे चहा आता पहिला अगोदर आता चहा ठेवू आणि त्याच्यानंतर पुढचे कामं. तर चला, तर चला आता झालेला आहे आपला चहा तयार. तर म्हणलं चला आता सकाळी सकाळी बिस्किट वगैरे घेऊन आलोय आणि आता राधा आम्ही खाणार आहेत बिस्किट आणि चहा. तर म्हटलं आता इडली करू आपण. तर सकाळी सकाळी थोडीशी तर पोषक आहेत आपलं पीठ छान घेतलेलं आहे हे, पण नॉर्मल काहीतरी थोडंसं अगदी पातळ झालेलं आहे. तर का असू द्या, काही अडचण नाही. तर चला थोडं चवीपुरतं मीठ टाकू त्याच्यामध्ये, कारण मीठ टाकलेलं होतं पण थोडंसं आळणी वगैरे नको व्हायला, नॉर्मली टाकून देऊ मीठ. असं भेटून मस्त. तर आपण आहे ना या इडलीच्या भांडी मस्त असं तेल वगैरे लावून घ्यायचं आणि असं मस्त नाश्त्याची सकाळी सकाळी चालू आहे तयारी. चला, आपण करणार आहेत आज नाश्त्यासाठी इडली. रोजच टेन्शन असतं काय भाजी करायची आणि काय नाही, तर म्हणलं आज सकाळी थोडी इडली करू. काय म्हणतात आता काही मेंबर बाहेर गेलेले असले ना तर मग एक दिवस लेट ठेवलं होतं. गरम आहे थोडा आरामशीर का. तर पाहू शकतायत आज आहे इडलीचा नाश्ता आणि आपली आरतीबाईचं चालू आहे इडली काढण्याचं काम. निघती नाही व्यवस्थित एकदम छान. तर पाहू शकतायत आपल्या चालू आहे इडल्या काढण्याचं काम आरतीबाईचं. मस्त झाले आहे ग, पांढरे शुभ्र छान झाले. काय होऊन जातं जास्त वेळ ठेवल्यामुळं, काय होऊन जातं मस्त होऊन जातं, वापरल्या जातात ना त्या. तर चला, इडली काय चटणी करण्यासाठी तर आपण घेतलेली आहे कढई. तर मग चला आता थोडंसं घेऊ आपण तेल टाकू आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आता ही डाळ. तर डाळ मी 1 तासभर भिजून घेतलेली आहे मस्त अशी. खोबऱ्याची चटणी नाही आहे, आपली साधी सिंपल याची चटणी आहे, शेंगदाणा आणि डाळीची इडलीसाठी आणि झटपट होणार आहे. आणि त्याच्यासाठी अजून मी काय काय घेतलेलं आहे, शेंगदाणे आणि त्याच्यानंतर हिरवी थोडी मिरची, अद्रकचे तुकडे, लसूण, पुदिना आणि ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं दही घेणार आहे, थोडे शेंगदाणे. तर आपण ही डाळ आहे ना चांगली अशी फ्राय करून घेणार आहे. म्हणजे काय होऊन जातं की फ्राय केल्यामुळे आपली चटणी एकदम खायला झणझणीत आणि टेस्टी लागते. तर पाहू शकता अशी मस्त फ्राय करून घेणार आहे, कारण डाळ चांगली भिजली ना तर मस्त फ्राय वगैरे पण होती ती.
आणि चटणी पण आपली खायला टेस्टी आणि एकदम छान बनते. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा मस्त असा कढीपत्ता. तर पाहू शकताय फोडणीसाठी. आज आहे सकाळी, आज इडलीचा बेत आहे. तर म्हणलं चला काय होऊन जातं की रोज नाश्त्याला काय करायचं आहे काय नाही. तर मग मेंबर सगळे घरी असले तर बरं वाटतं. काही मेंबर बाहेर गेलेले असले ना तर मग काय होऊन जातं की ते नाश्ता करण्याचा पण मग मोडा होऊन जातो. तर पण मग नवीला आज आता म्हणलं चला इडलीचं पीठ मी कालच हे केलेलं होतं, करून ठेवलेलं होतं. तर म्हणलं आज आता करूनच घेऊन येते. मग ते कसं आहे की खराब वगैरे व्हायला नको. मग म्हणलं आज करून घेऊ. तर आपली इडलीची चटणी करण्याचं काम चालू आहे. तर पाहू शकताय तुम्ही साधं आणि सिंपल, काही नारळ वगैरे घेतलेलं नाही ओलं, म्हणजे कारण ओलं खोबरं घेतल्यामुळे अजून टेस्टी होते. पण ते काही घेतलं नाही. म्हणलं आता जाऊ दे, वेळेवर काय होऊन जातं इकडे तिकडे शोधण्यापेक्षा आपला आहे तेच घरातलं साहित्य त्याचीच चटणी करू आणि खायला खूप छान आणि खूप मस्त होते ही पण. कारण मुलांना जा करण्यापेक्षा, कारण वेळेवर ते पण जात नाही, दुकानं वगैरे एवढं लेट नसतं तिकडे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ना याच्यामध्ये थोडंसं दही टाकून देऊ, म्हणजे काय होऊन जातं की आंबटपणा येतो त्याला. तर दुधाची इडली मलाई असल्यामुळे होऊ शकते. दह्यामुळं कसं थोडासा आपला आंबटपणा येतो ना, तर चला थोडंसं दही टाकू आणि पटकन मिक्सरमधून पटकन तडका देऊन घेऊ. चला तडका देण्यासाठी आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ. तर आपली झालेली आहे इडलीची चटणी तयार. तर पाहू शकताय आपली चटणी एकच नंबर झालेली आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण मीठ विसरले होते मी. मस्त हलवून वगैरे घेऊ. तर चला आपली झालेली आहे इडली तयार, तर नाश्ता करण्यासाठी. तर पाहू शकतायत आपली एकदम रेडी झालेली आहे इडली. तर चला नाश्ता करण्यासाठी. छान झालेली आहे इडली, पण खूप सुंदर झालेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत, आणि चटणी पण खूप छान झालेली आहे. छान पण होती, एवढी असं म्हणजे अशी भाजी खराब झालेली नव्हती, एकदम मस्त होती. नाही तर काही जोड्या आहे ना शेतकऱ्याच्या लांबून वगैरे येतात, त्याच्यामुळे खराब वगैरे असतात, लालसर म्हणजे पिवळ्या पडलेल्या असतात. भाजी छान आहे. तर चला आता राधाबाईने आणि मी बसलेली भाजी निसायला. तुम्हाला राधाबाई दिसली बघायचं. तर चला आता भाजी निसवत. आपली शेती आहे पण खूप लांब आहे, तर कोण आपल्याला भाजीपाला आणून देणार आहे तेवढ्यासाठी. तर म्हटलं चला मस्त निसू भाजी वगैरे. आणि आजचा काय ब्लॉग आहे काय नाही तर मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आज आहे ना आम्हाला केंद्रामध्ये जायचं होतं, पण काय झालं की दुसऱ्या कामामुळं काही जाणं नाही झालं आमचं. म्हणलं मस्त पूजा वगैरे करता, म्हणजे अशी घरातली वगैरे पूजा आहे ते म्हणजे तिकडचं केंद्रामधला वगैरे ब्लॉग असं मस्त टाकू. पण काय झालं की जाणं नाही झालं आज बी. आता असं 8 दिवस झाले तसंच चालू आहे, श्रावण महिना चालू झाल्यापासून. काय माहिती आता कधी जाणं होतंय आणि कधी नाही, बघू. आमचं चालू आहे भाजी निसण्याचं काम. दळण पण टाकायचं आहे, पण मग म्हणलं आता टाकू नंतर. शेपूची भाजी पण कशी,
शेपू आपली इथंच लावायचं आहे टापामध्ये, पण मग आता कधी होईल काय माहित, मातीच नाही आहे त्याच्यामुळे. भाजी खूप छान आहे शेपूची. अशीच भाजी नेसायची काही आहे का नाही ते बघायचं. पाऊस उघडलाय आज जरापैकी. पाऊस तर काही रोज पावसाने तर लई चिकचिक केली होती, बाहेर सुद्धा नाही वाटत नाही, एवढा पावसाने घाण केली होती. आणि माझी आज तब्येत अजिबात ठीक नाही आहे, पण म्हणलं चला आता बरं नाही वाटत आहे, लई तब्येत बिघडली माझी, लई आरामाची गरज आहे. मला असं वाटतं झोपून घ्यावा, काहीच करू नये, लईच थंडी तापून त्यांनीच वागणार. तब्येतच ठीक नाही हो, पण काय मजबुरीसाठी मजबुरी का ना महात्मा गांधी तसंच करतं थोडं, आहे की नाही. बोल ना, मुकी आहे काय? मुकी का बाई तू? मुकी आहे का? बोल ना. काय बोलू मी आता? बोल काहीतरी. तुझी दीदी डिलेवरी झाली म्हणली तू. हो ना, उद्या सुट्टी होणार. उद्या नाही आज, हा तिला झाली, पण ते तुमच्या वाळा ऍडमिट आहे ना, हा ती थांबली. हा का? मग आता रक्षाबंधन आहे उद्याच, राधाबाई तुला जायचंय का रक्षाबंधनला? मग जायचंय. जायचंय बाई, मजा आहे बाई तुमची. आम्हाला तर कसली सुट्टी, आम्हाला तर लई काम आहे हो. बापरे, माझ्या डोळ्याला आज पाणी आलं. आम्हाला तर लई काम आहे. मी काही साडी वगैरे नाही घातलेली, विचित्र दिसते गाऊन वगैरे, पण असू द्या, काही होत नाही, कारण मला काही बरंच वाटत नाही. मला असं वाटतं झोपून घ्यावा, पण बसली मी थोडीशी, कारण आता काय करायचं, काहीच तब्येतच ठीक नाही. 100% ॲडमिट करावं लागते, बरंच वाटत नाही. तेच दुःख आहे माझं. आणि अशा श्रावणमध्ये दरवर्षी नियमाने मला असं थंडी ताप वाजूनच येतं नियमाने. असं मला आहे ना काहीतरी बोलताही पण कळत नाही मला. तर पाहू शकताय तुम्ही, हवा हे बघा, या असे किडे असतात त्याच्यावर, असे बारीक पैसे पाहू शकतात कसं वळवळ करते पाहिजे. या अशामुळे ना भाज्या घेऊ वाटत नाही. थंडी ताप वाजून आल्यावरच होते. रांगोळी मोजावं लागणार, रांगोळी किती, रांगोळी सगळी मोजून ते करून ठेवावं लागेल व्यवस्थित, पॅकिंग करून 1-1 किलोची रांगोळी. आता 10 दिवाळीला तुम्ही कुठं रांगोळी काढता? रांगोळी इथंच कडे असतो दारामध्ये, पण मग आता ठोकळे वगैरे बसवले तर मग इथं काढतो. झालं ते 2 दिवस, पण आपण तिकडं काढू यावर्षी थोडीशी. ठोकळ्यावर नाही जमणार ना, नाही होऊ शकत. नीट अशी खालीवर होईल, नीट काढ, इथंच काढू, त्याला भारी काढतात अशी इथे. हा इथंच पटांग तिथं काढलं पण चालेल, काय अडचण नाही. पण आता ते ठोकळे बसल्यामुळे त्याच्यात सिमेंट भरायचं. जरीवर काय माहिती, सिमेंट भरलं ना वाळून चित्र दिसत होते. वर पण काढू शकतो आपण त्या गॅलरीमध्ये, ते वरच एकदम गच्चीवर. ते मुलं काही राहणार नाही, आपलं आपण करून घेऊ शकतो फुलं वगैरे, आहे की नाही. 2 चूल व्यवस्थित नाटकं. शेंगा तर किती पडले फोडायचे बाबा, भुईमुगाच्या शेंगा. कोणी नसलं तर माणसाची 12च वाजले.